नमस्ते. या व्हिडिओत आपण सर्व स्पर्धा परीक्षांकरता अतिशय महत्त्वाचे असे वर्धा जिल्ह्यावर आधारित सामान्य ज्ञानाचे प्रश्न व उत्तरे पाहणार आहोत. महात्मा गांधीजी यांनी याच ठिकाणी राष्ट्रीय चळवळीचे केंद्र उभारले व 1936 मध्ये त्यांनी सेवाग्राम आश्रमाची स्थापना केली. चला तर या व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. वर्धा जिल्ह्याचे पूर्वीचे नाव काय होते? तर वर्धा जिल्ह्याचे पूर्वीचे नाव पालकवाडी हे होते. ब्रिटिश काळात म्हणजे सुमारे 1866च्या आसपास या छोट्या वस्तीत नियोजनबद्ध विकास झाला आणि ती प्रशासकीयदृष्ट्या महत्त्वाची बनली. शहराचा विस्तार झाल्यावर त्या परिसरातून वाहणाऱ्या वर्धा नदी या नावावरून या शहराला वर्धा असे नाव देण्यात आले. पुढे हाच भाग वर्धा जिल्ह्याचे मुख्यालय बनला. वर्धा जिल्ह्यात किती तालुके आहेत? तर वर्धा जिल्ह्यात एकूण 8 तालुके आहेत. यामध्ये वर्धा, आर्वी, हिंगणघाट, देवळी, सेलू, आष्टी, कारंजा व समुद्रपूर या तालुक्यांचा समावेश होतो. वर्धा जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाच्या सुमारे किती टक्के आहे? तर वर्धा जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ सुमारे 6,310 चौरस किलोमीटर आहे, जे महाराष्ट्राच्या 3,07,713 चौरस किलोमीटर एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे 2.05% आहे. वर्धा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? तर वर्धा जिल्हा हा नागपूर प्रशासकीय विभागात येतो. वर्धा जिल्ह्याला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत? तर वर्धा जिल्ह्याला महाराष्ट्रातील एकूण 4 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत. यामध्ये आहे उत्तर आणि ईशान्येस नागपूर, पूर्वेस आणि आग्नेयेस चंद्रपूर, दक्षिणेस व नैऋत्येस यवतमाळ आणि पश्चिमेला अमरावती या जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत. वर्धा जिल्ह्यात विधानसभेचे किती मतदारसंघ आहेत? तर वर्धा जिल्ह्यात विधानसभेचे 4 मतदारसंघ आहेत. यामध्ये एक आहे आर्वी विधानसभा मतदारसंघ, दुसरा आहे देवळी विधानसभा मतदारसंघ, तिसरा आहे वर्धा विधानसभा मतदारसंघ आणि चौथा आहे हिंगणघाट विधानसभा मतदारसंघ. या मतदारसंघांचा समावेश होतो. वर्धा जिल्हा कोणत्या प्रादेशिक विभागात येतो? तर वर्धा जिल्हा हा विदर्भ विभागात येतो. महात्मा गांधीजींनी वर्धा जिल्ह्यात कुठे आश्रम स्थापन केला? तर महात्मा गांधी यांनी 1936 मध्ये वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे आश्रम स्थापन केला. वर्धा जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर प्रमाण किती आहे? तर वर्धा जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर प्रमाण 94.60% आहे. म्हणजेच 1000 पुरुषांच्या मागे 946 महिलांचे प्रमाण. 2011च्या जनगणनेनुसार वर्धा जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण किती आहे? तर 2011च्या जनगणनेनुसार वर्धा जिल्ह्यात साक्षरता दर आहे 92.62%, ज्यामध्ये पुरुष आणि स्त्रिया अनुक्रमे 96.05% आणि 89.04% एवढे साक्षर आहेत. वर्धा जिल्ह्यात किती गावे आहेत? तर वर्धा जिल्ह्यात एकूण 1371 गावे आहेत. वर्धा जिल्ह्यात एकूण किती ग्रामपंचायती आहेत? तर वर्धा जिल्ह्यात एकूण 521 ग्रामपंचायत आहेत. वर्धा जिल्ह्याचे प्रमुख पीक कोणते आहे? तर वर्धा जिल्ह्यात प्रमुख पीक आहे कापूस. या व्यतिरिक्त वर्धा जिल्ह्यात खरीप पिकांमध्ये कापूस, सोयाबीन, तूर, मूग आणि ज्वारी, तर रब्बी पिकांमध्ये गहू आणि हरभरा घेतला जातो. फळबागांचे क्षेत्र यामध्ये संत्रा, आंबा आणि केळी इत्यादी पिकांचा समावेश आहे.
विनोबा भावे यांनी परंधाम आश्रम कोणत्या नदीकाठी स्थापन केले? तर धाम नदीच्या काठावर विनोबा भावे यांनी 1934 मध्ये परंधाम आश्रम स्थापन केले. वर्धा जिल्ह्यात कोणती प्रमुख धरणे आहेत? तर वर्धा जिल्ह्यात बोर धरण जे बोर नदीवर आहे आणि धाम धरण किंवा महाकाली जलाशय जे धाम नदीवर आहे ही प्रमुख धरणे आहेत. याशिवाय जिल्ह्यात निम्न वर्धा धरण हा एक महत्त्वाचा सिंचन प्रकल्प देखील आहे. वर्धा जिल्ह्यात कोणत्या प्रकारची मृदा आढळते? तर वर्धा जिल्ह्यात प्रामुख्याने काळी आणि कसदार रेगूर मृदा मोठ्या प्रमाणावर आढळते. वर्धा जिल्ह्याला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्याला गांधी जिल्हा आणि पवनभूमी म्हणून प्रामुख्याने ओळखले जाते. वर्धा जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री कोण आहेत? तर वर्धा जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर हे आहेत. वर्धा जिल्ह्याचा RTO कोड नंबर किती आहे? तर वर्धा जिल्ह्याचा RTO कोड नंबर आहे MH32. वर्धा जिल्ह्यात कोणत्या प्रकारचा खडक अधिक प्रमाणात आढळतो? तर वर्धा जिल्ह्यात बेसॉल्ट खडक हा जास्त प्रमाणात आढळतो. बेसॉल्ट खडक म्हणजे जिल्ह्याच्या एकूण क्षेत्रापैकी सुमारे 95% पेक्षा जास्त भाग हा बेसॉल्ट खडकाने व्यापलेला आहे. वर्धा जिल्ह्यातील प्रमुख नद्या कोणत्या आहेत? तर वर्धा जिल्ह्यातील प्रमुख नदी ही वर्धा नदी असून ती जिल्ह्याची मुख्य जलवाहिनी आहे. याशिवाय जिल्ह्यात वेणा, धाम, कार आणि बोर या प्रमुख उपनद्या सुद्धा वाहतात. वर्धा जिल्ह्यातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर वर्धा जिल्ह्यात वर्धा नदी ही सर्वात लांब नदी आहे. या नदीची एकूण लांबी सुमारे 528 किलोमीटर आहे. म्हणजेच यापैकी महाराष्ट्रातील तिची लांबी सुमारे 455 किलोमीटर आहे. वर्धा व वैनगंगा नद्या यांच्या एकत्रित प्रवाहाला काय म्हणतात? तर वर्धा व वैनगंगा यांच्या एकत्रित प्रवाहाला प्राणहिता नदी असे म्हणतात. महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात या दोन्ही नद्या एकत्र येतात. या संगमानंतरचा एकत्रित प्रवाह प्राणहिता या नावाने ओळखला जातो, जो पुढे जाऊन गोदावरी नदीला मिळतो. वर्धा जिल्ह्यात जैन धर्मीयांचे प्रसिद्ध काचेचे मंदिर कुठे आहे? तर वर्धा जिल्ह्यात जैन धर्मीयांचे काचेचे प्रसिद्ध मंदिर हे हिंगणघाट येथील नेहरू वार्डात म्हणजेच माईबाई वाडी येथे आहे. या मंदिराला श्री विमलनाथ जैन काच मंदिर असेही म्हटले जाते. वर्धा जिल्ह्यात अखिल भारतीय खादी ग्रामोद्योग संघ कुठे आहे? तर वर्धा जिल्ह्यात अखिल भारतीय खादी ग्रामोद्योग हा मगणवाडी येथे स्थित आहे. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट हे वेणा नदीच्या काठावर वसलेले आहे. वर्धा जिल्ह्याचे सध्याचे पोलीस आयुक्त कोण आहेत? तर वर्धा जिल्ह्याचे सध्याचे पोलीस अधीक्षक सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस श्री सौरभ कुमार अग्रवाल हे आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने वर्धा जिल्ह्यातील सर्वात लहान तालुका कोणता आहे? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने आष्टी तालुका हा वर्धा जिल्ह्यातील सर्वात लहान तालुका आहे. बोर व्याघ्र प्रकल्प कुठे आहे? तर बोर व्याघ्र प्रकल्प हा वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यात आहे. बोर व्याघ्र प्रकल्प नागपूर आणि वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर हिंगणजवळ वसलेला आहे. हा भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प आहे. वर्धा जिल्ह्यातील प्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळे कोणती आहेत? तर वर्धा जिल्ह्यात सेवाग्राम आश्रम म्हणजे बापू कुटी, परमधाम आश्रम पवनार,
विश्वशांती स्तूप गोपुरी, गीताई मंदिर गोपुरी, केळझरचे सिद्धिविनायक मंदिर, श्री लक्ष्मीनारायण मंदिर वर्धा शहरातलं आणि गिरडचा दर्गा जे शेख फरीद बाबांचा दर्गा आहे, बोर व्याघ्र प्रकल्प आणि धरण पंचधारा धबधबा पुलगाव, मगन संग्रहालय इत्यादी प्रेक्षणीय स्थळे आहेत. वर्धा जिल्ह्यावर आधारित प्रश्नोत्तरांचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.